गटारी हा क्लीनर बरा निलेश विदाउट टोल गाडी नेऊन दाखवतो आज निलेश. आता एक मोठी ट्रॅजेडी झाली. तर आमचं सामान आलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, मी मिलिंद गुरव स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. आणि आमची गँग खूप वर्षांनी पुढे आलं. सचिन कर्जत कशाला रे कर्जतला? गटारी. हा, तर गटारीचा माहोल सगळीकडे आहे आणि आमचे ड्रायव्हर सुद्धा रेडी आहेत. टॉवेल कुठे निलेश अंधारचा? तर मित्रांनो, सचिन बोलल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत कर्जतला. एका फार्म हाऊसवर चाललेलो आहे. तुम्हाला दिसेलच ते आमच्या पुढच्या यूट्यूबमध्ये. एक मेंबर येतात आहे. 8चा टायमिंग होता, वाजलेत 9. हे असे लेट लतीफ येतील तेव्हा आम्ही टायमिंगला निघू. अजून एक लेट लतीफ यायचं आहे माणूस, आमचा व्हेज माणूस आहे. तिकडे येऊन काय करणार आहे काय माहीत नाही. गटारी कसली करणार आहे मला फक्त कॉन्ट्रो द्यायला येतो. हां, तेवढा आमचं कॉन्ट्रीब्युशनमध्ये हातभार लावतो. ते एक चांगला गुणधर्म आहे. वेज असून सचिन तुझं स्वागत करायला आहे. सचिनच्या सचिनसाठी एकदम स्वागत आला. टीआर आला सचिन. ओके, सचिन भेट जा एकदा. सचिनच्या सव आलेल्या आहे सोडायला. सचिन नावाला काय आलं आहे, तूच येत नाही. काय बोलले त्या? बोला काय मी पाठवण्यात आहे तुमच्या नवऱ्याला. बघा तेव्हा हा पहिल्यांदा येतो आता आमच्याबरोबर. नाही मीच सांगते त्याला, कधी जात नाही. तर सिक्रेट कळलेलं आहे. आता पण येणार नव्हता, आता मी फोर्स केलं म्हणून त्या येत आहेत. तुमच्या ग्रुपमधले लेट लतीफ आता येत आहेत भगवा घालून. एकुलता एक शिवसैनिक उरलेला. हात दाखव. आणि आता टायमिंग विचार घडवे कळतं का? वाजले 9:15. 8चा टायमिंग. चला तुरे नारळ घे. अरे तू ज्येष्ठ नागरिक आहे ग्रुप मधले. आपला मित्र आहे तो. आपला मित्र आहे तो. घे बरे, तू नारळ घे ग्रुप मधला त्याच्या साईडला टाक. अरे काय विसरला? पप्पी पप्पी द्यायला विसरलास? अरे उर्वीला. अरे गाडीवर जाईल, हाताने बोट डोळ्यात. कुठला पाहिजे नाही तर तुझं कोणणार कोण कोण मोर्या. तर आमची पिकनिक स्टार्ट झालेली आहे. हे दान सेल्फी काढायचं आहे. पण गरज नाही. एक गणपती बाप्पा मोर्या बोलून पिकनिकला सुरुवात. माझी कुठेच आहे ऑलरेडी. घेतोय बाबा, काम करा. स्लिप हे पाठी पाहिजे जरा. हे पुढे घेऊया बस. एलिव्हेशन पाठी पाहिजे रे. कसं करणार? आवाज द्या. झाडा बसला का सचिन? बसला ना? असू दे रे, जायचं. चला हे गणपती बाप्पा मोर्या. एसी लाव रे. आम्ही नेहमी जेव्हा पण जातो इथून ऐरोली टोल नाक्यावरून क्लीनर बरोबर नाही. एक चॅलेंज नेहमी निलेश घेतो. हा क्लीनर बरोबर नाही. निलेश विदाउट टोल गाडी नेऊन दाखवतो आज. निलेश चॅलेंज घे. फास्टॅग लोक येडा बोलतात तुला. इकडून घे ना तू. लोक येडा बोलतात तुला. नाही, इथून घे ना तू. सगळे फास्टॅग आहे, सगळे फास्टॅग आहे. नाही नाही या गाड्या आम्हाला ऑफलाईन म्हणून टाक ना. ऑफलाईन ना, तिथून टाक. फास्ट नाहीये. बरं चल ऑफलाईन म्हणता. निलेशने अरे गट्टो पण काका बरोबर बसलाय. ते जातील बोलत. म्युझिक सिस्टम आहे काय? आहे ना. आता मिलिंद बोलला एवढा चॅलेंज निलेश. हा अहो चुकून आलो, माहित नाही आम्हाला. आपल्याला पाहिजे द्यावं लागणार. त्याच्यात तू करायला सोनावणे भांडू बाजला. चॅलेंज पहिले वाटते नाही पैसे. चॅलेंज स्वीकारले आणि पूर्ण केलेलं आहे. हा असेच विदाउट टोलले तो. माझं नाव सांगितलं. मी माझं नाव सांगितलंय आणि नेहमीप्रमाणे चॅलेंज कम्प्लीट केलंय. अरे मी माझं नाव सांगितलं का नाही? विचारा काय
बोललो बाकीचं नाही तो सोनावणे बोलो और टोल माफी करो. लोकांमुळे गव्हर्नमेंटचं नुकसान होतं हे पण बोलतोय. अरे पण त्याला सोनावणे बोलला काय बोलला का मला तो सोनावणे दोन एक मोठी ट्रॅजेडी झाली. बोला आम्ही पिकनिकची तयारी केली, बार्बिक्यूचा सेटअप वगैरे सगळा घेतला, गाडीत पहिला सेटअप भरला बार्बिक्यूचा, पण बार्बिक्यू जास्तासाठी घेतलाय जे चिकन ते आम्ही घरी विसरलो, मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं. हा परेश मी नाही विसरलो, मी घेऊन गेलो भेंडी. ह्याच्यामुळे आम्ही विसरलोय. तर आता परत यू टर्न मारून आम्ही चाललोय टोल नाक्यापर्यंत ऐरोली. मला आठवण झाली लवकर तेव्हा. आमचा मित्र अमित पाटील येणार आहे तिथे आता बाईकवर चिकन घेऊन, आणि या बाईने शेजवान चटणीचा पण बंदोबस्त केलेला, तो ती पण विसरला. आता जावण घेऊ. तर आता ऐरोली टोल नाक्याला मी पुन्हा युटर्न मारून आलेलो आहे. आमचा मित्र येतोय अमित पाटील, आमचं विसरलेलं सामान घेऊन, जे बार्बिक्यूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, चिकन आणि शेजवान चटणी. त्याचीच वाट बघतोय. अमित आलेला आहे पण त्या साईडला आलेला आहे, आणि आता पाऊस पण आलाय. आणि हा आमचा अमित, थँक्यू अमित. चला तर हे आमचं सामान आलेलं आहे, चिकन आणि शेजवान चटणी. आता आम्ही पुन्हा जातोय गाडीत बसाय. उधर भी भरा ना. हाँ कितना कम था हवा? हाँ 10 पॉइंट हवा था. सेट केले आहे, पण आमचा एक जी मॅप वाला बसलाय, तो काही मॅप सांगतोय. सूर्य आता काय आहे पुढे? फर्स्ट हॉल्ट नाश्त्यासाठी वडापाव. आम्ही 8चा टायमिंग असून पण 10ला निघालो, पण कोणी नाश्ता नाही केलाय. आता पुढे नाश्त्यासाठी पण थांबू. ड्रायव्हरला आमच्या खूप भूक लागले जोरदार. थोडी क्षणभर विश्रांती घेतली. सकाळपासून नाश्ता नव्हता केला, एवढे लांब. आता थांबलो आम्ही नाश्त्यासाठी. हो अरे काय केलं? आमच्या टीम मधले 3 मेंबर पुढे गेलेले, ज्यातला बघा देवाबाई. पुऱ्या गावच्या सारखं हॉटेल न्यायला आलाय. वाटाड्या आमचा आम्हाला न्यायला आलाय. इथे पोटात आग लागली, तुम्ही अजून पोहोचले. आणि बघा तिथे फोटो वेगळा होता, छोटीशी काय तर जवळपास 2 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. पाठी तुम्ही बघताच आहे, हा आहे फॅन्टसी विला, कर्जत येथेच आहे. आम्ही आता गाडी हायर करून आले असल्यामुळे 3 तासात पोचलो. जर तुम्ही ट्रेनने आला तर ट्रेनने सुद्धा जवळ आहे, पुढे कर्जतला उतरून त्याच्या पुढे रिक्षा न्यावं लागतं. हा पहा आजूबाजूचा परिसर. तर हा विला खूपच छान आहे. आता पूल बघता तुम्ही या विलामधला, आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त आहे. आणि हे इंटरनॅशनल लेवलचे स्विमर. अजून ना आरची भेटली नाही. हा ठीक आहे. सचिन सुर्वे.
मस्तपैकी बंगल्याच्या एंट्रन्सलाच हा झोपाळा आहे. उंचीसाठी थोडा हायटेड लोकांना प्रॉब्लेम आहे, लहान मुलांसाठी खूप भारी आहे. आता तुम्हाला एक ओव्हरऑल बंगल्याची या सफर घडवतो. या इथून एंट्री, हा एंट्रन्स आहे. इथून एक वरती जिना गेला आहे पहिल्या माळ्यावरती, आणि इथून हा यांचा लिव्हिंग एरिया. तुम्हाला वरती दाखवतो. आमचे मित्र रेडी आहेत स्विमिंग पूलमध्ये जायला. सचिन सुर्वे काय पाय घसरतो नीट. या विलाची गच्ची आहे. इथून पण व्ह्यू भारी आहे, भारीच आहे. हां थोडी काळजी, थोडासा बुळबुळीत आहे इथे, काळजी घ्यायला लागतं. आणि हां, आणि हे बघा स्टंट मॅन, मार कशी पण मार, नाक बिक नाही दाबायचं. आमचा परशा खतरनाक. देवा भाई फुल रेडी, गोवा मोड में देवा भाई. या विलाचा गच्चीचा एरिया पण एकदम मस्त आहे, मोकळा आहे. वरती मस्त आभाळ आणि अशी मोकळी गच्ची. पावसाचा आनंद पण तुम्ही घेऊ शकता, सोबत नेचरचा सुद्धा. परिसर खूपच हिरवागार आहे इकडचा. आणि हे वरच्या माळ्यावरचे हॉल सारखाच एक एरिया. हा एक इकडचा विलावरचा बेडरूम आहे. इथे सुद्धा तुम्ही राहू शकता. हा टॉयलेट एरिया आहे. इथे सुद्धा एक बेडरूम आहे. मेटलचे कबोर्ड आहे. इथे टॉयलेट एरिया असेल. तर ओव्हरऑल विला खूप छानच आहे. हा झाला विलाचा पहिल्या माळ्यावरचा, आणि खालच्या माळ्यावर दाखवतो परत एकदा. आम्ही सुद्धा पूलमध्ये उडी मारू. पूलमध्ये एंट्री झालेली आहे आता. आणि तुम्हाला लहान मुलं दाखवते, ज्यांना कोणाला पाण्याची भीती वाटते, बुडायची भीती वाटते, तर या फार्म विलामध्ये सगळ्याची सोय आहे. बघा लहान मुलं बागडत आहेत. बुडायच्या टेन्शन, ट्यूब वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं आहे. तुम्ही फक्त या. कुठे पण पिकनिक जाऊ दे, साई भंडारा असू दे, साई पूजा, साई सत्यनारायणची पूजा असू दे, पण हा माणूस आहे ना, तो पहिल्या नंबरला होतो जेवणासाठी. हा डाळ. आमचा मित्र सचिन सुर्वे, जेवणाचा एकदम ओनली व्हेज टायमाचा एकदम पंक्च्युअल असतो. मित्रांनो, तर आमचा आता जेवणाचा टाइम झालेला आहे. आता मी जेवायला जाऊ. मागपर्यंत खूप मजा केली पूलमध्ये. दाखवा चिकन. आम्ही फुल मजा चालू आहे आमची, फुल पैसा वसूल करतोय. तुम्ही आमच्या व्लॉगमध्ये बघतच राहाल. आता आम्ही थोडं जेवायला जातो, जेवायचा टाइम झाला. तोपर्यंत स्टे ट्यून. चंद्रा निलेश सुर्वे, फुल धमाल. निलेश सुर्वे, निलेश सोडावले. हे ट्रॅकिंग
त्याला म्हणतो विदाऊट गाणं नाचलं नाही. आता 5 गाणं लागला अरे आप परत बॅकफ्लिप कर पाहिजे माणसं. सीडी देतो. सीडी नाचो. अरे वाढलं उलट. अरे खाली ना पाणी कमी झालं म्हणून तू कष्ट घेऊ नको मॅडम. एक खाली दाखवून दे आता आता. नाचो 70 रुपये. अरे आम्ही देशी पिऊ. अरे दारू पिऊ. तर इथे बीबीक्यूची तयारी चालू आहे. अरे याच्याला पेट्रोल पाहिजे. सचिन आणि परेश फुल बार्बीक्यू आमचं तयार करतायत. मेहनत फुल. हे बघा रोहन तुला खूप मिस करतोय. काय करणार काही प्रॉब्लेम आहे. रोहन आला नाही आहे आमच्यासोबत. पण त्याने दिलेलं फुल त्याने म्हणजे नेहाने दिलेलं चिकन मॅरिनेशन 1 नंबर झालं. नेहा सगळे खूप एन्जॉय करतायत. हे कंटाळा तर मी करेन पाहिजे का अजून एवढा करेन नाही. पैसे केवढा आणले. पैसे मध्ये काय होणार आहे आपलं नाव नाही. फुल मेहनत है भाई लोग. भाई 1 नंबर टेस्ट. हाँ मेहनत है भाई पर 1 नंबर टेस्ट आ रहा है. थैंक्स टू नेहा एंड रोहन काकलकर फैमिली. थैंक यू नेहा. थैंक यू रोहन. तर तुम्हाला पिकनिकमधलं एक आमच्या इथे योगा शिबिर भरलं आहे. आमच्या इकडचे बाबू रामदेव आहेत. बाबा रामदेव सगळ्यांना माहिती आहेत पण आमच्याकडे बाबू रामदेव पण आहे. आता दिवसभर पाण्यामध्ये मजा करून सगळ्यांचे अंग दुखले आहेत. ॲसिडिटी झाले. आमच्याकडे बाबू रामदेव आहेत. मग दाखवतो. बाबू रामदेव यांचं योगा शिबिर 1 दिवसाचं. श्री श्री खामई गुरुजी.
आणि हे क्रॅश कोर्स वाले फक्त हे क्रॅश कोर्स एक दिवस वाल्याला एखादं फिटनेस पाहिजे आणि हा तर 24 तास आहे हा पुढचं आसन करतोय तर आजचा फार्म हाऊस मधला आमचा दिवस दुसरा आहे. आज रविवार आहे. सगळीकडे गटारीचा मौसम आहे आणि फुल मजा चालू आहे स्विमिंग पूलमध्ये. आमिरचं ट्युटोरियल चालू आहे. स्विमिंग शिकलाय पोरगा. आता मिलिंद तुझं काय हाँ ये कर लो पहले. बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. तर आम्ही खूप एन्जॉय केला. फुल एन्जॉय. हे बघा खूप मजा आली. बाबूबाई आमचे अर्धे मेंबर आता आंघोळीला गेलेत कारण आता आम्हाला इथून साइन आउट करायचं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कमेंट सेशनमधून. आणि माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर अजिबात करू नका असं मी बोलणार नाही. जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता हे आलंय ना इकडे सबस्क्रिप्शनचं ते तसं तुम्ही क्लिक करा. मिलिंद वर्सेस वाईल्ड या चॅनलवर सबस्क्राईब टू मिलिंद वर्सेस वाईल्ड. लाईक शेअर सबस्क्राईब. बेल आयकॉन इकडे असेल ते नक्की दाबा. तर तुम्हाला सगळी माहिती दिली तसं करा. चला बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण समजा कधी आउटिंगचा प्लॅन करत असाल तुमच्या मित्रमंडळीसोबत तर तुम्ही या फॅन्टसी विलाला नक्कीच भेट देऊ शकता. फॅन्टसी विला हा कर्जत स्टेशनवरून रिक्षाने जर तुम्ही आला तर 40-45 मिनटं लागतात. तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकतात. फक्त थोडा आतला गावातला रस्ता थोडासा खराब आहे तर तेवढाच त्रास आहे. आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर यांना 1 महिना आधी सांगावं लागतं कारण त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार मध्ये तुम्हाला विला उपलब्ध करून देतील. मी जे हे फॅन्टसी विला सांभाळतात त्या फिरोजबाईंचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच असेल किंवा हे आता ब्लॉगमध्ये तुम्हाला पट्टे इथे दिसत आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर विला आहे तेवढा स्वच्छ आणि विलामध्ये त्यांची जेवणाची वगैरे सर्विस पण खूप छान आहे. जेवण पण अतिशय चांगलं होतं. कसलाच त्रास झाला नाही आम्हाला. तर तुम्ही नक्की विजिट द्या या फॅन्टसी विलाला.